नमस्कार. मी डॉक्टर जयसिंह ओहोळ या खोचक पण टोचक या सदराच्या माध्यमातून पुन्हा आपण आज एक नवा विषय घेऊन आपण त्या संदर्भात एक चर्चा करणार आहोत. एकंदरीत तो विषय म्हणजे भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी संसद सर्वोच्च अशा प्रकारचा एक पुनरुच्चार केला आहे. मागील एप्रिल महिन्यामध्ये देखील त्यांनी अशा प्रकारचं एक वक्तव्य केलं होतं. मग आज आपण समजून घेऊया की संसद सर्वश्रेष्ठ आहे की संविधान सर्वश्रेष्ठ आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी तो संविधानापेक्षा संसद सर्वोच्चतेचा जो दावा केलेला आहे, या दाव्याची पुष्टी करत असताना ते म्हणतात की संसद ही लोकनिर्वाचित आहे आणि त्यामुळे संसदेला अधिक अधिकार प्रदान आहेत. त्याचबरोबर या दाव्याची पुष्टी करत असताना अजून एक ते मत मांडतायत की संसदेला संविधानात घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार प्राप्त आहे, त्यामुळे संसद सर्वश्रेष्ठ आहे. मग आज आपण जाणून घेऊया संसद सर्वश्रेष्ठ आहे की संविधान सर्वश्रेष्ठ आहे. तर एकूणच या संदर्भात आपण संविधानाचा ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की संसदेची निर्मिती ही संविधानाच्या माध्यमातून भारतीय संविधानाचे अनुच्छेद 79 अन्वये झालेले आहे. म्हणजे संसदेला जे काय निर्मिती संविधान करते आणि संसदेला अधिकार प्रदान कोण करत असेल तर ते संविधान करते. आता मग संसदेमध्ये जर कायदा बदलायचा असेल किंवा संविधानासंदर्भात काय दुरुस्त्या करण्यासंदर्भात करायच्या असतील त्या संदर्भात त्यांना कितपत अधिकार आहे. त्यांना अमर्यादित स्वरूपाचा अधिकार नाही. त्यांना संसदेला जरी काही प्रमाणात घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार प्रदान असला तरी तो मर्यादित स्वरूपाचा अधिकार आहे. तर एकूणच आपण पाहिलं की संसद ही सर्वोच्च आहे. आता भारतीय संविधानाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करू त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की भारतीय संविधानामध्ये कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ हे त्रिस्तरीय आपण संरचना निर्माण केली, संविधानिक संस्था निर्माण केलेल्या आहेत. आता ह्या संस्था निर्माण करत असताना संविधान निर्माण करताना ह्या तिघांचं कोऑर्डिनेशन, बॅलन्स ऑफ पॉवर आपण असं म्हणू शकतो त्याला. आता हे विभाजनाचे तत्व आपण कुठून स्वीकारलेले आहे तर मॉन्टेस्क्यू नावाचा फ्रेंच विचारवंत याने विभाजनाचे तत्व प्रथमतः त्याने द लॉजिक ऑफ द लॉ या ग्रंथामध्ये त्यांनी मांडलं आणि त्यानंतर त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम अमेरिकेसारख्या त्या ठिकाणी तिथे जे घटना निर्मिती करणारे जे त्या ठिकाणी जेफरसन वगैरे वॉशिंग्टन होते त्यांनी त्या संविधानामध्ये त्या तत्वाचं अनुसरण केलेलं दिसतं आणि अमेरिकेमध्ये जे विभाजनाच्या तत्वाचं अनुसरण केलेलं आहे त्याचाच परिणाम भारतामध्ये संविधान निर्माण करत असताना भारतीय संविधान निर्माणकर्त्यांनी विभाजनाच्या तत्वाचं अनुसरण केलेलं आहे. आणि हे विभाजनाचं तत्व का केलं गेलं जातं कारण की हे जे प्रारूप आहे लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये, ह्या लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये न्यायमंडळ, कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यामध्ये एक संतुलन राहावं किंवा सत्तेचं केंद्रीकरण न राहता ह्यांच्यामध्ये एक कोऑर्डिनेशन राहावा यासाठी हे उपाययोजन केलेलं आहे. मग ह्या विभाजनाच्या तत्वानुसार भारतीय संविधानाच्या माध्यमातून हे जे काही संरचना निर्माण केलेलं आहे, ही जे अंगे निर्माण केले आहेत कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्यायमंडळ, ही जी अंगे निर्माण केली आहेत ही अंगे एक विशिष्ट शक्ती प्रदान केलेली आहे पण ती मर्यादित शक्ती प्रदान आहे. जर उपराष्ट्रपती जरी म्हणत असतील की त्यांना संसदेला संविधानामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे किंवा घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार आहे पण तो किती प्रमाणात आहे तर तो मर्यादित स्वरूपाचा आहे. 1973चा जर केशवंत भारती खटला याचा जर आपण अभ्यास केला तर त्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की केशवंत भारती खटल्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर मूलभूत संरचना सिद्धांत त्या ठिकाणी स्वीकारला गेला आणि त्यानुसार त्यानुसार संविधानाचं सर्वोच्चता तत्व हे मान्य केलेलं आहे किंवा विभाजनाचं तत्व या ठिकाणी मान्य केलेलं आहे. जरी संविधानाने संसदेला काही प्रमाणात घटना दुरुस्ती असेल किंवा कायदे बनवण्याचा अधिकार दिला असला तरी ते कायदे भारतीय संविधानाच्या चौकटीत बसतील का नाही ह्याची चौकशी किंवा ह्याचं पुनर्विलोकन करण्याचा हा अधिकार न्यायमंडळाला आहे. त्याच्यामुळे न्यायमंडळ जरी त्या ठिकाणी एखाद्या खटल्यासंदर्भात निवाडा देत असेल तरी ते बेसिक स्ट्रक्चर पाहते किंवा घटनेच्या मूलभूत चौकटीमध्ये तो कायदा बसतो का नाही ह्यानुसार ते पुनर्विलोकन करते आणि तो कायदा रद्दबदल करू शकते. आता उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे कुठल्या विचारसरणीचे आहेत किंवा त्याबाबत आपण काय जास्त न बोललेलं बरं किंवा ते ज्या विचारप्रणालीचं प्रतिनिधित्व करतात त्या अनुषंगाने ते बोलत आहेत पण ते भारतीय संविधान सर्वोच्च आहे की संसद सर्वोच्च आहे याबाबत ते अनभिज्ञ नाही, ते जाणीवपूर्वक हे वक्तव्य करत आहेत. म्हणून संसदेचं सर्वश्रेष्ठ
हे भारतीय संविधानामध्ये मान्य केलेलं नाही. जर आपण लक्षात घेतलं की त्यांच्या म्हणण्यानुसार जर संसदेचं सर्वश्रेष्ठत्व मान्य केलं, आता ते काल एका व्याख्यानामध्ये आणीबाणी या विषयावर बोलण्यासाठी गेले होते. आता संसदेचं सर्वश्रेष्ठत्व आपण मान्य केलं, पण संसदेचं सर्वश्रेष्ठत्व हे विशिष्ट पक्षाचंही डोळ्यासमोरून संसद हे काम करत असते. त्याच्यामुळं संसदेकडून अनेकदा कायदे हे व्यक्तिगत लाभ किंवा व्यक्तिगत हित किंवा पक्षीय हित जो समोर ठेवून केले जाऊ शकतात. त्याच्यामुळं भारतीय संविधानाच्या माध्यमातून संसदेला हे मर्यादित, जेणेकरून संसद ही सर्वकष होऊ नये. भारतामध्ये संसद ज्यावेळेस सर्वकष झाली किंवा तिला अधिकार जास्त केंद्रीकरण झालं, त्यावेळेस आपल्याकडं पाहिलं आपण की आणीबाणी सदृश्य परिस्थिती या ठिकाणी उद्भवली. आणि उपराष्ट्रपती आणीबाणी या विषयावर बोलतायत आणि परत संसदेमध्ये सर्वकष सत्ता आहे किंवा सर्वोच्च संसद आहे अशा प्रकारचं वक्तव्य करतात. आणि हे जे वक्तव्य करतात, हे वक्तव्य करण्यापाठीमागं जर पार्श्वभूमी पाहिली तर तामिळनाडूचं जे स्टॅलिन सरकार आहे, त्या स्टॅलिनचं सरकार आहे ते लोकनिर्वाचित सरकार आहे. त्या ठिकाणचे रवी म्हणून जे राज्यपाल आहेत, ते राज्यपाल आणि ते स्टॅलिन सरकार यांच्यामध्ये बऱ्याचदा द्वंद्व आहे. त्या ठिकाणी विरोधाभासाची परिस्थिती, कारण राज्यपाल हे केंद्र सरकारचे प्रतिनिधित्व करत आहे आणि त्यामध्ये काय होत आहे की त्यांच्यामध्ये विधेयकं पारित करायचं होतं. केवळ स्टॅलिन आणि त्या ठिकाणी तामिळनाडू सरकारच्या संदर्भात नाही, पण विरोधी पक्षाची सरकार आहेत त्या ठिकाणी अनेकदा विरोधाभासाची परिस्थिती असते भारतामध्ये. त्याच्यामध्ये स्टॅलिन सरकारने जी काही विधेयकं पारित केली होती, त्या विधेयकाला मंजुरी देण्यासंदर्भात राज्यपालांनी काय विलंब लावला आणि अंतिमतः स्टॅलिन सरकार हे सुप्रीम कोर्टामध्ये गेले. सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने राज्यपालांना 3 महिन्याची काही मर्यादा किंवा अट घालून गेली किंवा 3 महिन्याच्या आत त्यांनी काय केलं पाहिजे, विनाविलंब त्या ठिकाणी विधेयकाचे कायद्यात रूपांतर करण्यासाठी मंजुरी दिली पाहिजे, अशा प्रकारची मर्यादा घालून एक ऐतिहासिक त्या ठिकाणी निवाडा दिला. आणि त्यामुळं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आक्षेप घेतला आणि त्यांनी सांगितलं की लोकनिर्वाचित सरकारे जे आहेत किंवा संसद जी आहे त्यांना जनतेने निवडलेलं आहे, त्यामुळे ते सर्वोच्च आहेत. मग सर्वोच्च आहेत त्याच्यामुळं त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाला त्या ठिकाणी इंटरफेअर करण्याचा अधिकार नाही, किंवा सुप्रीम कोर्टाने हे लक्षात घेतलं पाहिजे की संसद किंवा विधिमंडळ ही सार्वभौम स्वरूपाची आहे. मग ही जर सार्वभौमत्व त्यांचं जर मर्यादित जे काय शासन हे संविधानाने घालून दिलेलं आहे, तर ते जर त्यांना सार्वभौमत्व प्रदान केलं तर आपली लोकशाही लवकरात लवकर धोक्यात येईल, अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. म्हणून भारतीय संविधानाने किंवा भारतीय घटनाकाराने भारतीय संविधान निर्माण करत असताना त्या ठिकाणी भविष्यकाळातील जे काय संभाव्य शक्यता आहेत किंवा संसदेला जर आपण सर्वोच्चता प्रदान केली तर त्या ठिकाणी संसद ही विशिष्ट राजकीय पक्षाद्वारे त्या ठिकाणी नेतृत्व करते किंवा सत्तारूढ असते त्या ठिकाणी, आणि त्यामार्फत काय केलं, पक्षी हित डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी अनेक कायदे पास केले जातील आणि या देशातील लोकशाही शासन प्रारूप धोक्यात येईल. यामुळे त्यांनी या ठिकाणी भविष्य काळातील ह्या ज्या काय संभाव्य शक्यता लक्षात घेऊन त्या ठिकाणी उपाययोजना केलेल्या आहेत. म्हणून जगदीप धनखड यांनी जे वक्तव्य केलेलं आहे हे संसद सर्वश्रेष्ठतेचं हे वक्तव्य एक संविधानिक पदावर असणाऱ्या व्यक्तीने केलेलं वक्तव्य अत्यंत गैरजबाबदार आणि चुकीचं वक्तव्य आहे. विशेषतः संविधानिक घटनात्मक पदावर बसणाऱ्या व्यक्तीनं काय केलं पाहिजे, त्या पदाची गरिमा राखली पाहिजे. जर घटनात्मक पदावरच बसणाऱ्या व्यक्तीनं अशा प्रकारे संविधानाची पायमल्ली केली तर त्या ठिकाणी निश्चितप्रमाणे ही लोकशाहीकरिता धोक्याची बाब आहे. मग भारतीय संविधानाने जी ही संरचना निर्माण केलेली गेल्या 75 वर्षांमध्ये यशस्वीरित्या कौतुकास्पद वाटचाल करत आहे. आज आपण भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवी वाटचाल एक वर्ष साजरे करत आहोत आणि ही एक यशस्वी बाब आहे. आणि जगभरामध्ये आपण इतर देशाची तुलना करत असताना पाहतो की आपण अमेरिका सरकार जो काय आपण देश पाहतो त्या ठिकाणी देखील डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला मागील टर्मला. त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याने तेथील वॉशिंग्टन नावाचं त्यांचं त्या ठिकाणी आहे त्या संसद आहे त्या ठिकाणी त्याने हल्ला केला. भारतामध्ये आतापर्यंत अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला पाहायला मिळत नाही गेल्या 75-78 वर्षामध्ये. आता आज आपण पाहिलं असताना पाकिस्तानमध्ये कधी लोकशाही, कधी हुकुमशाही, कधी लष्करशाही, आपण श्रीलंकेमध्ये पाहतो त्या ठिकाणी देखील आता अलीकडे
त्या ठिकाणी अध्यक्षीय शासन होते, पण त्या ठिकाणी आपण काय कशी आणीबाणी सदृश परिस्थिती, बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे, म्यानमारमध्ये काय परिस्थिती असते. म्हणजे ही जी काही नवोदित राष्ट्र आहेत, ह्या नवोदित राष्ट्रामध्ये लोकशाही यशस्वी ठरली नाही. मात्र आपल्याकडं असंख्य जात, धर्म, भाषा, प्रदेश, वेगळ्या असंख्य पातळीवर प्रादेशिक विविधता आहे, तरी देखील आपला देश यशस्वीरित्या लोकशाही शासन पद्धतीनं मार्गक्रमण करत आहे. मात्र अशा प्रकारची वक्तव्य केली जात आहेत, त्याच्यामुळं निश्चितप्रमाणे एक संभ्रम निर्माण होतो आणि या ठिकाणी संविधानाचं सर्वश्रेष्ठत्व नष्ट करण्याच्या हेतूनं अशी वक्तव्य जाणीवपूर्वक केली गेली पाहिजेत. म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की संसद श्रेष्ठ नसून भारतीय संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे. कारण संसदेची निर्मिती ही संविधानाच्या माध्यमातून होते. संसदेला संविधानच अधिकार प्रदान करते आणि एकूणच हे कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ यांचा परस्पर समन्वय आहे. जे कोऑर्डिनेशन आहे हे परस्परावलंबी आहे. कुठल्याही शक्तीचं केंद्रीकरण न करता यांचं एक कोऑर्डिनेशन करून ही व्यवस्था नियमित केलेली आहे, ही संविधानाने नियमित केलेली आहे. म्हणून संसदेचं सर्वश्रेष्ठत्व नसून या देशामध्ये संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे हे आपल्याला, आणि त्यावरच आपण पाहिलं असेल की काल अमरावतीमध्ये भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांनी त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं की भारताची संसद नसून भारतीय संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे. अशा प्रकारचं त्यांनी एक त्या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं. हे स्पष्टीकरण त्यांना द्यावं लागलं. असे स्पष्टीकरण देण्याची वेळ भारतामध्ये यायला नाही पाहिजे. हे स्पष्टीकरण द्यायची वेळ येते ही एक खेदाची बाब आहे. म्हणून आपण अनेक घडणाऱ्या घटनातून ज्यावेळेस आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे नेमकं वक्तव्याच्या पाठीमागं पार्श्वभूमी काय आहे, वक्तव्य जाणीवपूर्वक काय केली जातात. संविधानाच्या अमृत महोत्सवी वाटचालीमध्ये वर्षामध्ये अशा प्रकारचे वक्तव्य करून संविधाना जी काही नीतिमूल्य आहे ती पायदळी तुडण्याचं काम अलीकडे राजरोसपणे